मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ. भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर तालुका शाखेतर्फे 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर तालुका शाखेच्या वतीने 26 जानेवारी 2024 रोजी भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम उल्हासनगर 3 येथील सुभाषनगर परिसरातील पंचशील बुद्धविहार येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस छगन सुरवाडे सर व संरक्षण उपाध्यक्ष हिरामळ पगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी तिरंग्याला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन केले. प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने बोलताना छगन सुरवाडे सर यांनी 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधानाच्या माध्यमातून लोकशाही, स्वातंत्र्य, एकता, समता व बंधुतेचे मूल्य स्वीकारल्याचे सांगितले. संविधानामुळेच देशाची लोकशाही मजबूत असून या मूल्यांची जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे आयोजन उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. समता सैनिक दलाचे सैनिक, तालुक्यातील विभागीय शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिस्तबद्ध सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन करून संविधानाचा जय असा घोष करण्यात आला. कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे संदीप उबाळे, जीवन मोरे, देविदास कांबळे, प्रल्हाद पंडित, विजय कांबळे, महिला अध्यक्षा कल्पनाताई वानखेडे, सोमाजी खैरनार, आनंद मोरे, अशोक क्षीरसाठ, लोटन बिराहेडे, अरुण क्षीरसाठ, प्रियानंद गायकवाड, निंबाजी वाघ, अनिल सहारे, सागर साळवे यांच्यासह समता सैनिक दल व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. के कार्यक्रम के लिए 18 पुरुष सैनिक है सर और 4 महिला सैनिक है. आगे की कार्रवाई के लिए जय भीम. आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.